आणि मस्त बनवलं संडे स्पेशल कुरकुरीत बांगडा फ्राय. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यासाठी घेतले 4 बांगडे आणलेत. त्याला सगळं मीठ लावून घेते. पहिले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला आता मीठ लावून ठेवते आणि नंतर कोकम टाकून घेणार. कोकमने स्वच्छ धुवून घेते आणि लिंबूने पण धुवून घेणार. मग सगळं व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं. लिंबू टाकला आहे, मीठ आणि लिंबू. एकदा त्याला स्वच्छ धुवून घेते. त्यासाठी वाटण्यासाठी घेतलं आहे कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक त्याची पेस्ट करून घेणार. कोकम घेतलं थोडं पाण्यात टाकून आणि मसाला घेतला. मसाल्यामध्ये फिश मसाला आणि लाल मसाला आणि थोडीशी हळद, मीठ घेतलं आहे आणि रवा घेतला इकडे. त्याच्यात थोडंसं तिखट आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे. रव्याची कोटिंग नक्की करा, त्यामुळे रवा कुरकुरीत लागतो. मिक्सरमध्ये करून घेतली पेस्ट. आता मगाशी कोकम टाकायचं राहून गेलं. आता कोकमने स्वच्छ धुवून घेते परत एकदा आणि परत कोकमचं पाणी टाकून मसाल्याला हे करते. मसाल्याची पेस्ट करून घेते. त्याच कोकममध्ये थोडंसं लिंबू टाकते. तुम्ही पण असं करून बघा, टेस्ट खूप भारी लागते. तर मसाला सगळ्या बांगड्याला लावून घेतला आतमधून पण. सगळे मसाले झालेत बांगड्यांना लावून. नंतर तवा ठेवला. तव्यावर तेल टाकून घ्यायचं. हे सगळे बांगडे 2-2 करून टाकले फ्राय करायला. त्याला रव्याची कोटिंग करून नक्की घ्या, त्यामुळे बांगडा कुरकुरीत होईल आणि क्रिस्पी होईल. फ्राय करून घेतलेत मस्त. दोन्हीकडून पण मस्त शॅलो फ्राय करून घ्या. 5 ते 10 मिनटं त्याला चांगलं फ्राय करून घ्या. बघा अशा प्रकारे बांगडा फ्राय तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय